मराठा आरक्षणासाठी झटणारे मनोज जरांगे पाटील यांचा प्रवास आता रुपेरी पडद्यावर। शिवाजी दोलताडे दिग्दर्शित संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 21 जून 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार। अभिनेते रोहन पाटील यांनी साकारली मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या 21 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी आता सज्ज झालाय। संघर्ष योद्धा हा माझा पहिलाच बायोपिक आहे। याआधी मी मुसंडी, मजनू, खळगं असे चित्रपट दिग्दर्शित केले आहेत। एखाद्या काल्पनिक गोष्टींवर चित्रपट बनवणे हे जरा सोपे असते, कारण त्यात आपण काही गोष्टी यात जोडू शकतो, परंतु एखाद्या चालू घडामोडीवर चित्रपट हे तेवढेच कठीण असते। त्यामुळे हा चित्रपट बनवणे माझ्यासाठी मोठं चॅलेंज होतं। पण वेळोवेळी मला स्वतः मनोज जरांगे पाटील यांनी आणि त्यांच्या टीमने योग्य ती मदत केली, हे मी नक्कीच नमूद करू इच्छितो। आणि त्यामुळेच हे मी शिवधनुष्य पेलू शकलो, असे दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले। मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मनोज जरांगे पाटील यांची व्यक्तिरेखा मला करायला मिळाली। आजवर अनेक वेगवेगळ्या चित्रपटातून मी भूमिका केल्या आहेत, पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा मला खूप काही देऊन गेली आहे। संघर्षातून उभे राहून आज ते एका वेगळ्या उंचीवर पोहोचलेले आहेत। त्यांचे हावभाव आणि अन्य गोष्टींचा मी बारकाईने अभ्यास केलाय आणि त्यांची सुद्धा मला तेवढीच साथ लाभली आहे। त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास नक्कीच बघण्यासारखा आहे आणि सर्व समाजातील लोक हा चित्रपट नक्कीच जाऊन पाहतील अशी मला खात्री असल्याचे अभिनेता रोहन पाटील यांनी सांगितले। चित्रपटाची संपूर्ण टीम आज वसमत शहरात आली होती। त्यांनी या चित्रपटांमधील भूमिका विशद केली। यावेळी वसमत तालुक्यातील अनेक समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिशोध न्यूजकरिता बालाजी पोले, हिंगोली।